हॅलो फ्रेंड्स, मी सच्चिदानंद लिंबाळकर तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करतोय. आपल्या या सिरीज मध्ये इकॉनॉमिक्सचे आपल्याला पीवायक्यू घ्यायचे जे राज्यसेवाला विचारलेले आहेत, कंबाईनच्या परीक्षेला विचारलेले आहेत आणि याचा फायदा तुम्हाला सगळ्या परीक्षांना होणार आहे. इव्हन आता ज्या नगर परिषदेच्या भरती आहेत त्यांना सुद्धा होणार आहे. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण सार्वजनिक वित्त किंवा पब्लिक फायनान्स हा टॉपिक म्हणूया, जो अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यावरची पीवायक्यू आपण घेणार आहोत. सो पहिला पीवायक्यू, पहिला प्रश्न आहे आपल्या समोर, तो म्हणजे भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्याने शून्य आधारित अंदाजपत्रकाची संकल्पना राबवलेली होती? ठीक आहे, राज्यसेवा मुख्य 2019 हा प्रश्न आहे. शून्य आधारित अर्थसंकल्प हा विचारलेला आहे. सो फ्रेंड्स, याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पण शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे काय असतं ऍक्च्युली? शून्य आधारित कशाला म्हणूया की ज्यावेळेस आपण एखादा अर्थसंकल्प तयार करतो, अर्थसंकल्प. आता अर्थसंकल्प म्हणजे काय असतं की एक वर्षामध्ये शासनाकडे जमा किती होणार आहे आणि शासन किती खर्च करणार आहे याचा जो काही लेखाजोखा आहे त्याला आपण अर्थसंकल्प असं म्हणतो आपण. आणि 1860 पासून म्हणजे ब्रिटिश कालावधीपासून अर्थसंकल्प मांडण्याची प्रक्रिया आपल्याकडे आहे. प्रत्येक वर्षी केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा असे अर्थसंकल्प मानले जात असतात. ठीक आहे, मग अर्थसंकल्पाचे बरेच प्रकार आहेत. समतोल अर्थसंकल्प आहे, शिल्कीचा अर्थसंकल्प आहे, तुटीचा अर्थसंकल्प आहे, पारंपरिक अर्थसंकल्प आहे, फलनिष्पत्ती अर्थसंकल्प आहे. त्यापैकी एक अर्थसंकल्प तो म्हणजे शून्य आधारित. मग शून्य आधारित म्हणजे काय असतं की ज्यावेळेस आपण अर्थसंकल्प तयार करायचा असतो, जनरली हा अर्थसंकल्प हा पुढच्या वर्षाचा असतो. ठीक आहे, चालू वित्तीय नाही तर पुढचं वित्तीय वर्ष त्याचा आपण अर्थसंकल्प तयार करत असतो. मग अर्थसंकल्प तयार करत असताना आधार जो आहे, आधार जर आपण शून्य घेतला असेल म्हणजे मागचं जे काही आधार आहे, ठीक आहे, मागच्या वर्षीचा आधार शून्य जर घेतला आणि आपण एक नवीन पद्धतीने अर्थसंकल्प तयार केला तर त्याला शून्य आधारित अर्थसंकल्प असं म्हटलं जात असतं. मग या अर्थसंकल्पाचा फायदा काय? याच्यामुळे सरकारचा खर्च कमी होत असतो, सरकारची काटकसर होत असते. ठीक आहे, सरकारची बचत होते, सरकारचे कर्ज कमी होत असतं. त्यामुळे शून्य आधारित अर्थसंकल्प हा मानला जात असतो. याची संकल्पना कोणी? तर पीटर ए पिहर यांनी ही संकल्पना मांडली होती. पीटर ए पिहर जे अमेरिकन अर्थतज्ञ असं म्हणता येईल, त्यांनी ती मांडली होती. ठीक आहे, आणि मग असा आपल्या देशामध्ये ही अर्थसंकल्प मांडण्याची प्रक्रिया ही ऍक्च्युली 1986-87 पासून झाली होती. कारण 1986-87च्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारवर कर्ज झालेलं होतं. या दरम्यानच्या कालावधीमध्ये सरकारी कंपन्या ह्या लॉस मध्ये गेल्या होत्या आणि सरकारला कुठेतरी आता आर्थिक चणचण जाणवत होती. यावेळी आपले पंतप्रधान राजीव गांधी होते आणि अर्थमंत्री होते व्हीपी सिंग. आणि मग व्हीपी सिंगने कुठेतरी सरकारच्या खर्चावर लगाम लावायचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी म्हणून राज्यांना सूचना दिल्या गेल्या की शून्य आधारित अर्थसंकल्प मांडा. आणि मग महाराष्ट्राने लगेच इम्प्लिमेंट केलं आणि मग 86-87च्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये शून्य आधारित अर्थसंकल्प हा मांडला गेला आणि देशामध्ये असा अर्थसंकल्प मांडणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. ठीक आहे, येस. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, त्यानंतर दुसरा महत्वाचा प्रश्न, शून्य आधारित अर्थसंकल्पाच्या संकल्पनेचा प्रवर्तक कोण होता? असं मी अगोदरच उत्तर सांगून ठेवलेलं आहे तुम्हाला. पीटर ए पिहर. म्हणजे पीटर ए पिहर हा टेक्सास इन्स्ट्रुमेंट नावाची एक कंपनी होती. टेक्सास इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, टेक्सास इन्स्ट्रुमेंट नावाच्या कंपनीमध्ये हा पीटर ए पिहर हा मॅनेजर होता. ही अमेरिकेची कंपनी होती आणि मग त्या कंपनीचं मॅनेजमेंट करत असताना म्हणजे एक वित्तीय व्यवस्थापन करत असताना त्यांनी ही संकल्पना झिरो बेस बजेट किंवा शून्य आधारित अर्थसंकल्पना ही त्यांनी मांडलेली आहे. म्हणजे शून्य आधारित अर्थसंकल्पाचा जनक कोण आहे? तर पीटर ए पिहर हा आहे. ठीक आहे, आणि मग तिथूनच ही संकल्पना जी आहे ती पुढे आली असं म्हणता येतं. खालीलपैकी कोणते विधान केन्सच्या सार्वजनिक वित्त व्यवस्थेवरील विचारांचे प्रतिनिधित्व करते? राज्यसेवा मुख्य 2019 प्रश्न आहे. केन्स बद्दल तुम्हाला करायचं. केन्स पहिलं स्टेटमेंट आहे, जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनेच बेकार असतील तेव्हा अर्थसंकल्पाचा आकार लहान व समतोल ठेवणे शहाणपणाचे नसते. अर्थसंकल्पातील तूट टाळली पाहिजे. अर्थसंकल्पातील तूट चलनवाढीस चालना देणारी असते. उपभोगावर कर असणे हे बचतीवर कर असण्यापेक्षा आवश्यक आहे.
या 4 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे जे केन्सच्या विचाराशी मिळते जुळत आहे ते आपल्याला शोधायचं आहे. सो केन्सच्या संदर्भात जर बोललं तर केन्स हा ब्रिटिश अर्थतज्ञ होता. केन्स, ठीक आहे. येस. सो J.M. केन्स असं म्हणूया आपण. J.M. केन्स हा ब्रिटिश अर्थतज्ञ आणि त्यांनी एक महत्वाची संकल्पना ते म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग किंवा तुटीचा अर्थ भरणा ही संकल्पना जी आहे ही त्यांनी मांडली होती. तुटीचा अर्थ भरणा. आता तुटीचा अर्थ भरणा याचा अर्थ काय की ज्यावेळेस आपल्या देशामध्ये मंदी असेल, मंदी आहे, मंदीची स्थिती आहे. आता मंदीची स्थिती म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन भरपूर आहे, त्यांच्या किमतीही कमी आहेत, पण तरी सुद्धा लोक ते वस्तू सेवा विकतच घेत नाहीयेत. तशा स्थितीला आपण मंदीची स्थिती असं म्हणतो. जसं तुम्हाला आठवत असेल कोविडची स्थिती, लॉकडाऊन, पहिला लॉकडाऊन, वस्तू सेवा भरपूर होत्या पण लोक खरेदी करत नव्हते. ती स्थिती म्हणजे मंदीची स्थिती. मग मंदीची स्थिती ही अर्थव्यवस्थेला घातक असते, कारण या मंदीच्या स्थितीमुळे कंपन्या बंद पडतात, बेरोजगारी वाढत असते, लोकांचं राहणीमान ढासळत असतं, देशाचंही नुकसान होत असतं. मग मंदीची स्थिती चांगली नाहीये. मग मंदीची स्थिती घालवून टाकायची, ही संपवायची, तर मग काय केलं पाहिजे तर शासन जे आहे तर शासनाने मोठ्या प्रमाणात खर्च केला पाहिजे. शासनाने खर्च करायचा म्हणजे शासनाने मग रस्त्याची कामं किंवा इतर कोणतीही कामं सुरू करायची जेणेकरून शासनाचा खर्च होईल. ठीक आहे, लोकांच्या हातामध्ये पैसा जाईल. शासन खर्च करायला लागलेला आहे म्हणजे विविध कामावर पैसे खर्च करायला लागल्यावर लोकांच्या हातामध्ये पैसा येईल. आणि जर लोकांच्या हातामध्ये पैसा आला तर साहजिकच लोक वस्तू सेवांची मागणी करतील आणि मग वस्तू सेवा खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये जातील आणि त्यामुळे बाजारामध्ये असलेली मंदी ही कमी होत असते. म्हणजे जर देशातली मंदी कमी करायची असेल, तिचा प्रभाव कमी करायचा असेल तर शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला पाहिजे. भलेही शासनाकडे पैसे कमी असतील तर कर्ज घेऊन खर्च केला पाहिजे. याला तुटीचा अर्थ भरणा असं म्हणतात. म्हणजे तुटीचा अर्थ भरणा म्हणजे की तुमचं उत्पन्न कमी आहे पण उत्पन्नापेक्षा खर्च तुम्ही जास्त करताय. 100 रुपये उत्पन्न आहे आणि 150 रुपये खर्च करताय तर तुटीचा अर्थ भरणा असं म्हणतात. आणि J.M. केन्स म्हणतात की सरकारने असं केलं पाहिजे. ज्यावेळेस मंदी असेल आणि मंदी काढून टाकायची असेल तर सरकारने मोठ्या प्रमाणात खर्च केला पाहिजे असं या ठिकाणी केन्स म्हणतात. आणि मग हे उपयोगाला पण आलं कारण ज्यावेळेस पहिलं जागतिक महायुद्ध 1914 ते 18 मध्ये झालं आणि एक मोठी मंदी ही 1929-30 मध्ये अमेरिकेत आली होती आणि मग त्यावेळेसच ही फिलॉसॉफी कामाला आली आणि शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करायला सुरुवात केली आणि मग मंदीचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागलेला होता. ठीक आहे, म्हणून हे सगळं जर फिलॉसॉफी पाहिली तर पहिले स्टेटमेंट बरोबर ठरतं की जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनेच बेकार असतील तेव्हा अर्थसंकल्पाचा आकार लहान व समतोल ठेवणे शहाणपणाचे नाहीये. म्हणजे इथे काय म्हणायचं की तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आहे आणि संसाधनं बेकार आहेत. आता संसाधनं बेकार आहेत म्हणजे काय की तुमच्या देशामध्ये शेती आहे, उद्योग आहे, व्यवसाय आहे, पण हे सगळे चालतच नाहीयेत. का बरं? कारण मंदी आहे ना. शेती, उद्योग, व्यवसायामध्ये जे काही उत्पादन झालं कोणी घेतच नाहीये, त्याच्यामुळे संसाधनं बेकार आहेत. मग अशा वेळेस तुम्ही कमी अर्थसंकल्प म्हणजे कमी पैशाचा अर्थसंकल्प किंवा तुम्ही बचत करताय, काही फायदा नाही ना. म्हणजे सरकारने अर्थसंकल्प कमी ठेवलाय किंवा कमी खर्च केलाय हे फायदाच नाहीये. म्हणून सरकारने मोठ्या प्रमाणात खर्च केला पाहिजे जेणेकरून मंदी निघून जाईल आणि मग देशाचं उत्पादन वाढेल, गरिबी कमी होईल, बेरोजगारी पण कमी होईल. ठीक आहे ना. येस, असं इथे सांगितलेलं आहे. म्हणून स्टेटमेंट 1 बरोबर आहे. अर्थसंकल्पातील तूट टाळली पाहिजे, चूक आहे. उलट इथे काय सांगितलं की अर्थसंकल्पात तूट होऊ द्या. तूट म्हणजे काय? उत्पन्नापेक्षा खर्च तुम्ही जास्त करताय, होऊ द्या ना खर्च जास्त. का बरं? जेवढा जास्त खर्च होईल तेवढे लोकांकडे पैसे जातील, कारण मंदीची स्थिती आहे. मंदीच्या स्थितीमध्ये पैसे वाचून फायदा नाही सरकारने पैसे खर्च केले पाहिजेत तर लोकांच्या हातात पैसे जातील आणि लोक जास्त खरेदी करतील आणि मंदी निघून जाईल. त्यामुळे तूट टाळली पाहिजे हे चुकीचं आहे. अर्थसंकल्पातील तूट चलनवाढीस चालना देणारी असते. अर्थसंकल्पातील तूट जी आहे ते चलनवाढ, इथं महागाई होते पण केन्स म्हणतात महागाई जरी वाढली, सगळं सरकार पैसे खर्च करतंय पण मंदी आहे ना, अगोदर मंदी निघून जाईल आणि नंतर मग काही वर्षांनी तिथं महागाई येईल. महागाई येणं हे पुढे आहे पण पहिल्यांदा तुम्हाला मंदी दूर करायची आहे. म्हणून मग हे स्टेटमेंट जे आहे ते चूक ठरतं. ठीक आहे. उपभोगावर कर असणे हे बचतीवर कर असण्यापेक्षा आवश्यक आहे. ठीक आहे. यस, असंही काही स्टेटमेंट नाहीये. मग तुमचं ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे जे J.M. केन्स याच्या बाबतीत लागू होत असतं. J.M. केन्स. ठीक आहे.
नेक्स्ट महत्वाचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या सार्वजनिक कर्जाशी संबंधित बाबी दिल्या आहेत, योग्य जोडी ओळखायचे. सार्वजनिक कर्ज म्हणजे कोणतं? शासनाने घेतलेलं कर्ज. आता सार्वजनिक कर्जामध्ये दोघांचं येऊ शकतं, केंद्र आणि राज्य दोघांनी घेतलेलं कर्ज, पण हे वेगवेगळं दाखवतात. केंद्राचं कर्ज वेगळं दाखवतात, राज्याचं वेगळं दाखवतात, पण दोघांनी जे कर्ज घेतलं त्याला सार्वजनिक कर्ज असं म्हटलं जात असतं. सार्वजनिक कशामुळे? कारण ते जर फेडायचं असेल तर लोकांकडनं जो टॅक्स आहे त्याच्यामधनं ते फेडलं जात असतं, म्हणून त्या सार्वजनिक कर्ज असं म्हणूया आपण. राज्यसेवा मुख्य 2019 चा प्रश्न आहे. इकडे आहे तुमचं अ मध्ये सार्वजनिक कर्ज परतफेडीची पद्धती, सार्वजनिक कर्जाचे परिणाम, सार्वजनिक कर्जाचे परिणाम एवढंच आहे फक्त. ठीक आहे. त्यानंतर आहे सार्वजनिक कर्जाचे स्त्रोत, सार्वजनिक कर्जाचे प्रकार, आणि इकडे उत्पादनामध्ये वाढ, उत्पादक आणि अनुत्पादक, तुटीचा अर्थ भरणा, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. थोडस आपण लॉजिकली विचार केला त्याचं सहज उत्तर सापडू शकतं की इकडे तुमचं सार्वजनिक कर्ज परतफेडीची पद्धती दिली आहे, इथं सार्वजनिक कर्जाचे परिणाम दिलेला आहे, सार्वजनिक कर्जाचे स्त्रोत दिले बघा. स्त्रोत म्हणजे काय? सरकार कुठून कर्ज घेऊ शकतं, सरकार कुठून कर्ज घेऊ शकतं याला आपण सार्वजनिक कर्जाचे स्त्रोत असं म्हणूया. स्त्रोत. आता स्त्रोत यामध्ये जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था ज्या आहेत, आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांमध्ये जागतिक बँक असेल, IMF असेल, एशियन डेव्हलपमेंट बँक आहे, यासारख्या ज्या काही आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहेत त्याच्याकडनं सरकार कर्ज घेऊ शकतं. म्हणजे तुमचं स्त्रोतला कोणती जोडी लागेल? तुमची 4. म्हणजे कच 4 हे लागू शकतं. ठीक आहे ना. कच 4 स्त्रोत म्हणजे कोणाकडनं घेऊ शकतो तर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था. कच 4 आहे. मग कच 4 इथे कुठे सापडतं बरं आपल्याला? कच इथे 4 आहे. म्हणजे तुम्हाला एकावरून एक जर जोडी माहित असेल तर उत्तर सापडतात. मित्रांनो बऱ्याच वेळा जर तुम्हाला एक जोडी जर व्यवस्थित सापडली तर जोड्या लावामध्ये तुम्हाला त्याचं उत्तर एक्युरेट सापडत असतं. त्याचं हे उदाहरण आहे. ठीक आहे. यस. त्यानंतर सार्वजनिक कर्जाचे प्रकार कसे आहेत तुमचे? उत्पादक आणि अनुत्पादक असे 2 प्रकार आहेत. उत्पादक आणि अनुत्पादक. उत्पादक आणि अनुत्पादक म्हणजे प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह असं म्हणूया. उत्पादक कर्ज म्हणजे काय? म्हणजे सरकारने कर्ज घेतलेलं आहे, सरकारने कर्ज घेतलं पण त्याच्यामधून सरकारने कुठेतरी रस्ते निर्माण केलेले आहेत, कुठेतरी विद्युत निर्मिती केलेली आहे, ठीक आहे, कुठेतरी ब्रिजेस बांधलेले आहेत, कुठेतरी शेतकऱ्यांना काहीतरी पायाभूत सुविधा दिलेल्या आहेत, वीज निर्मिती केली आहे, पाणी पुरवठा केलेला आहे, अशा काही गोष्टी केल्या असतील तर ते कर्ज उत्पादक कर्ज झालेलं आहे. कारण त्या कर्जाचा वापर हा समाजाच्या चांगल्या गोष्टीसाठी केलाय म्हणून ते उत्पादक कर्ज आहे. मग अनुत्पादक कर्ज कशाला म्हणायचंय? अनुत्पादक सरकारने कर्ज घेतलंय पण त्या कर्जामधलं सरकार काहीतरी व्याजच देत बसले, व्याजच. ठीक आहे. सरकार कर्ज घेते पण त्या कर्जामधलं व्याजच देत आहे. किंवा युद्ध आहे आणि युद्धामध्ये सरकारने कर्ज घेतला आणि युद्धावर खूप पैसा खर्च केलेला आहे. ठीक आहे. मग असं जे खर्च, असा जो काही कर्ज आहे की जे युद्धावर खर्च केलेला आहे किंवा तुमच्या असं म्हणता येईल व्याजासाठी खर्च केलेला आहे तर त्या कर्जाला काय म्हणतो आपण? अनुत्पादक. मग कर्जाचे तुमचे उत्पादक आणि अनुत्पादक असे हे 2 प्रकार जे आहेत. आता उत्पादक कर्जाचं काय आहे की हे जर सरकारने कर्ज घेतलं तर सरकार त्याच्यामधनं काहीतरी एखादी पायाभूत सुविधा निर्माण करेल आणि त्या पायाभूत सुविधामधनं पैसे मिळतील आणि त्याच्यामधनं हे कर्ज परतफेड करता येईल. म्हणजे सरकारने कर्ज घेतलं आणि रस्ते बांधले पण मग रस्ते बांधल्यावर काय होऊ शकतं? त्या रस्त्यामुळे मग उद्योग वाढतील, रोजगार वाढेल, त्याच्यावर टोल बसवता येईल. ठीक आहे. आणि मग त्याच्यामधनं काहीतरी परतफेड होईल. उत्पादक झालं ते. म्हणजे उत्पादकसाठी फार जास्त काही टॅक्सेस सरकारला लोकांवर लावायची आवश्यकता पडत नाहीये कारण त्या कर्जाचा वापर ज्याच्यासाठी केलेला आहे त्याच्यामधनच उत्पन्न तयार होतं. रस्त्यासाठी केलेला असेल तर रस्त्यामध्ये उत्पन्न तयार होतं. का बरं? कारण खूप सारे उद्योगधंदे जोडले जात असतात, रोजगार निर्मिती होत राहत असते. ठीक आहे. पण मग अनुत्पादक म्हणजे काय की अनुत्पादक समजा व्याज द्यायचंय आपल्याला, व्याज द्यायचंय ते अनुत्पादक आहे. मग असं किंवा युद्धावर खर्च करायचंय अनुत्पादक आहे ते आणि यासाठी सरकारला लोकांवर टॅक्स लावावं लागत असतं. ठीक आहे. मग अनुत्पादक थोडस निगेटिव्ह प्रकारचं कर्ज आहे असं म्हणता येतं. मग असे सार्वजनिक कर्जाचे 2 प्रकार उत्पादक आणि अनुत्पादक. ठीक आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक कर्ज परतफेडीची पद्धत कोणती आहे तर ही आहे आपली, ती म्हणता येईल की तुटीचा अर्थ भरणा. सार्वजनिक कर्जाचे परिणाम काय होतात? उत्पादनामध्ये वाढ. म्हणजे सार्वजनिक कर्ज, सरकारने जर कर्ज घेतलं तर साहजिकच उत्पादनामध्ये वाढ होत असते. का बरं? कारण तुमचे रस्ते निर्माण होणार आहेत, बाकी सुविधा निर्माण होणार आहेत, त्यामुळे उद्योगधंदे, शेती, सेवा हे व्यवसाय वाढणार आहेत आणि उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचं ड जे आहे, ड चं काय निघतं?
ड च तुमचं 2 आहे, ड च 2 आहे, त्यानंतर क च 4 आहे, त्यानंतर ब च 1 आहे आणि अ च 3 आहे. तुटीचा अर्थ भरणार. ठीक आहे ना. अ च काय आहे 3 आहे. येस, अ च 3 आहे. मग असे सगळे ऑप्शन जर चेक केले तर उत्तर काय येऊ शकतं? मग उत्तर हे तुमचं 2 हे उत्तर आहे. ठीक आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला. डिटेल्स मध्ये आपण घेतोय. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. एसटीआय मुख्य 2019 चा प्रश्न आहे. कर्ज परतफेड हमी निधीची स्थापना 2004-06 मध्ये झालेली आहे. ही चूक आहे, कारण 1999 2000 मध्ये झालेली आहे. त्यामुळे अवाक्य चुकीचं आहे. आता अवाक्य जर चुकीचं असेल तर तुमचा पहिला ऑप्शन गेलेला आहे, कारण तुम्हाला बरोबर विधाने काढायचे. तुमचा तिसरा पण ऑप्शन गेलेला आहे, कारण त्याच्यामध्ये पण आहे. आणि वरील सर्व हा पण ऑप्शन गेलाय, म्हणजे इलिमिनेशन मेथड नुसार तुम्हाला 2 उत्तर मिळतं तुम्हाला. म्हणजे बघा की तुम्हाला फक्त अवाक्य माहित आहे, ब आणि क माहित जरी नसेल तरी इलिमिनेशन मेथडने तुम्ही अशा प्रकारे उत्तर सॉल्व्ह करू शकता. हे पण तुम्हाला जमलं पाहिजे. इलिमिनेशन मेथडने उत्तरांपर्यंत पोहोचणं. आता कर्ज परतफेड हमी निधी म्हणजे काय? की सरकार कर्ज भरपूर घेतं, एक्सटर्नल आणि इंटरनल असं म्हणूया. देशाच्या बाहेरून जर घेतला असेल तर एक्सटर्नल आणि देशामधून घेतला असेल तर इंटरनल. पण हे कर्ज वेळेवर फेडलं पाहिजेत, नाहीतर आपण डिफॉल्टर होऊ शकतो. आपण जसं 1966 मध्ये वेळ आली होती, 1991 मध्ये पण वेळ आली होती. असं होऊ नये, पण ते कर्ज आणि त्याचे हप्ते रेग्युलर फेडले पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून आपण एक निधी तयार केला, तो म्हणजे कर्ज परतफेड हमी निधी. आपला जो काही लोकलेखा निधी असतो, लोकलेखा निधी, त्या लोकलेखा निधीच्या अंतर्गत आपण हा कर्ज परतफेड हमी निधी तयार केलेला आहे. ठीक आहे. 1999-2000, त्यामुळे अचुकीचा आहे. निर्गुंतवणूक विभागाची स्थापना 2002-2003 मध्ये झालेली आहे. हे चुकीचं स्टेटमेंट आहे, कारण ह्याची जी काही स्थापना आहे ही सुद्धा तुमची 1999 ची स्थापना आहे, 1999 ची. ठीक आहे ना. आता निर्गुंतवणूक म्हणजे काय असतं ऍक्च्युअली? म्हणजे सरकारची जे काही एखादी कंपनी आहे, उद्योग आहे, फॉर एक्झाम्पल LIC आहे, SBI आहे, मग याच्यामधले जे काही सरकारचे शेअर असतात हे खासगी लोकांना विकायचे, त्याला निर्गुंतवणूक असं म्हणतो आपण. म्हणजे सरकारी कंपन्या, या सरकारी कंपन्या किंवा सरकारी उद्योग संस्था याच्यामधले शेअर्स खासगी लोकांना विकणे म्हणजे निर्गुंतवणूक असं म्हणतो आपण. आणि 1991चं जे काही आर्थिक सुधारणा आपण स्वीकारल्या त्याच्या पुढे आपण निर्गुंतवणूक करायला सुरुवात केली आपण. ठीक आहे. आणि यासाठी 1993 ला म्हणून रंगराजन समिती स्थापन केली होती 1993 ला. आणि 1996 ला पहिला निर्गुंतवणूक आयोग आला होता GB रामकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे तुमची 93 ची रंगराजन समिती आहे आणि 96 चा पहिला निर्गुंतवणूक आयोग जो आहे तो म्हणजे GB रामकृष्ण. आणि 1999 ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालावधीमध्ये आपण एक निर्गुंतवणूक विभाग स्थापन केला आपण. ठीक आहे. म्हणजे आयोग स्थापन करण्याच्या ऐवजी डायरेक्ट आपण निर्गुंतवणूक विभाग स्थापन केला होता. ठीक आहे. आणि मग या निर्गुंतवणूक विभागाने सांगितल्याप्रमाणे आपण सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक आपण करत होतो. ठीक आहे. 99 ला. इथं 2002-03 दिलं, हे चुकीचं आहे. मग 99 ला हा विभाग स्थापन केला. त्याच्यानंतर 2001 मध्ये त्याला मंत्रालय बनवलं गेलं आणि परत 2002-03 मध्ये त्याला विभाग बनवलं गेलं. म्हणजे अगोदर हा विभाग होता, नंतर मंत्रालय झाला आणि परत विभाग झालेला आहे. आणि 2016 मध्ये याच विभागाचं नाव आता दीपम झालेलं आहे. दीपम काय झालेलं आहे? दीपम. दीपम म्हणजे काय? डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंट किंवा दीपम असं म्हणूया. 2016 मध्ये याचं नाव झालंय दीपम. ठीक आहे ना. येस, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. येस, चुकीचं आहे. हे ब चुकीचं आहे. ब स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे असं म्हणता येईल. त्यानंतर खर्च सुधारणा आयोगाची स्थापना. खर्च सुधारणा आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2000 मध्ये झाली. ठीक आहे. खर्च सुधारणा आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2000 मध्ये झाली. आता बघा, थोडस ऑप्शन कडे जर आला आपण, तर मी तुम्हाला इलिमिनेशन मेथडने सांगितलं होतं की ब आणि क, पण ऍक्च्युअली आयोगाने काय केलेलं आहे? आयोगाने हा प्रश्न जो आहे हा रद्द केलेला आहे. का बरं रद्द केला? कारण ब आणि इथं ब बरोबर दिले ऍक्च्युअली, पण आयोगाने हा प्रश्न जो आहे हा रद्द केलेला आहे. कशामुळे? त्यांचे ऑप्शन फ्रेम करण्यामध्ये आयोग चुकलेला आहे. आपण इलिमिनेशन मेथड वापरण्यामध्ये चुकलो नाहीत मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे. कारण मी सांगितलं तुम्हाला अगोदर की इलिमिनेशन मेथड वापरा, पण इथे आयोगाने काय केलेलं आहे? ऑप्शनच चुकीचे फ्रेम केलेले आहेत. नाही केले असते चुकीचे फ्रेम तर आपला ऑप्शन बरोबर आला असता.
आणि म्हणून आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे, कारण तसं उत्तर सापडत नाहीये. कारण अ पण चुकीचं आहे तुमचं, ब पण चुकीचं आहे. खर्च सुधारणा आयोगाची स्थापना फेब्रुवारी 2000 हे बरोबर आहे ऍक्च्युली. ठीक आहे, हे बरोबर आहे. 2000 मध्येच आपण केपी गीता कृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली काय केलेला होता, आपण हा खर्च सुधारणा आयोग स्थापन केला 2000. म्हणजे क स्टेटमेंट बरोबर आहे. कारण या आयोगाने सांगितलं की सरकारचं जे काही अनुत्पादक गोष्टीवर जो काही खर्च होतोय ना तो कमी केला पाहिजे. अनुत्पादक गोष्टीवरचा खर्च सरकारने कमी केला पाहिजे अशी शिफारस या केपी गीता कृष्ण समितीने केली होती. आणि हा जो आयोग होता, आयोग म्हणा समिती म्हणा 2000चा आहे, त्यामुळे क स्टेटमेंट बरोबर आहे. पण एक असा कोणताही ऑप्शन नाहीये, म्हणून हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. पण जर असं नसतं झालं तर इलिमिनेशन पद्धतीने आपलं हे उत्तर बरोबर आलं असतं. ठीक आहे, कोणताच ऑप्शन सापडत नाहीये म्हणून आयोगाने हा प्रश्न रद्द केलाय. पण याचं उत्तर काय ते मात्र आपण शोधलेलं आहे की 2 स्टेटमेंट चुकीचे, 1 तुमचं बरोबर आहे. ठीक आहे ना. चला, त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे, महत्वाचा खाली विधाने विचार द्या. एसटीआय मुख्य 2019 आहे. केंद्र सरकारच्या महसुली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015-16 मध्ये 11.4% होते. महसुली खर्च विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे महसुली खर्च जो आहे हा महसुली खर्च आणि कशाचं प्रमाण विचारलेलं आहे, जीडीपीचं प्रमाण, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणूया आपण. ठीक आहे, याचं प्रमाण 11.4% होते असं इथे सांगितलेलं आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. केंद्र सरकारच्या व्याज देयकाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 15-16 मध्ये 8.3% होते. हे वाक्य चुकीचं आहे. केंद्र सरकारच्या भांडवली खर्चाचे स्थूल देशांतर्गत उत्पादनाशी असणारे प्रमाण 2015-16 मध्ये 1.7% होते. हे पण बरोबर आहे. ठीक आहे, यस. म्हणजे तुमचं ब चुकीचं आहे, अ आणि क बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. ऑप्शन नंबर काय 3 उत्तर आहे. आता बघा इथं खूप सारी आकडेवारी विचारलेली आहे. आकडेवारी सतत बदलत जाणार आहे, तुम्हाला ती करंट मध्ये पाठ करावी लागणार आहे. पण कन्सेप्ट कोणता आहे, तुमचं महसुली खर्च काय, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे काय, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजे काय असतं की एक आर्थिक वर्ष जर आपण कन्सिडर केलं, एका आर्थिक वर्षामध्ये ठीक आहे, आपण 1 वर्ष गृहीत धरलेलं आहे आणि या एका आर्थिक वर्षामध्ये आपला जो काही भारत आहे, या भारताच्या सीमेअंतर्गत जेवढ्या काही अंतिम वस्तू आणि सेवा तयार होत असतात. बघा, 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या संपूर्ण भारतामध्ये जेवढ्या काही अंतिम वस्तू आणि सेवा तयार होत असतात त्यांची जे काही किंमत असते त्याची जर एकूण बेरीज केली आपण आणि एकूण बेरीज करून जो आकडा मिळतो त्याला आपण जीडीपी असं म्हणतो आपण. ठीक आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणूया, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ठीक आहे, म्हणजे आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत आहे जीडीपी, की एका आर्थिक वर्षात आपल्या देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या काही वस्तू सेवा तयार केल्यात त्यांची सर्वांची जी काही किंमत आपण पकडलेली असेल, बाजार किंमत, त्याला आपण स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणूया. मग महसुली खर्च आणि याचं प्रमाण किती आहे, महसुली खर्च. आता महसुली खर्च काय, समजा आपण अर्थसंकल्प जर पकडला, आपण अर्थसंकल्प, त्या अर्थसंकल्पामध्ये 2 प्रकारचे अर्थसंकल्प असतात. एक आहे भांडवली अर्थसंकल्प आणि दुसरा असतो तुमचा महसुली अर्थसंकल्प. मग महसुली अर्थसंकल्पामध्ये काय आहे तर महसुली जमा असते, महसुली जमा आहे आणि महसुली खर्च असतो. महसुली जमा आणि महसुली खर्च म्हणजे अर्थसंकल्पाच्या 2 बाजू आहेत, एक भांडवली अर्थसंकल्प आहे, महसुली अर्थसंकल्प. या महसुली अर्थसंकल्पामध्ये 2 बाजू आहेत, महसुली जमा आणि महसुली खर्च असं म्हणूया आपण. महसुली जमा कोणता असतो, सरकारला जो काही टॅक्स मधनं पैसा मिळालेला आहे, मग ते प्रत्यक्ष कर असतील, अप्रत्यक्ष कर असतील, यामधनं जो काही पैसा मिळालेला आहे, राजकोषीय सेवांमधनं जो काही पैसा मिळालेला आहे, व्याजामधनं जो काही पैसा मिळालेला आहे, किंवा सरकारच्या कंपन्या ज्या असतात त्यांच्या नफ्यामधनं जो काही पैसा मिळालेला आहे ते महसुली जमा. आणि मग शासनाने जो काही खर्च केला, महसुली जमा जो काही खर्च केलाय तो म्हणजे महसुली खर्च. ठीक आहे, मग महसुली खर्च हा काय असतो, केंद्र शासन, राज्य शासन यांच्या योजनावर केलेला खर्च. ठीक आहे, तसंच तुमच्या अनुदानांवर केलेला खर्च, अनुदान, प्रशासन चालवण्यासाठी केलेला खर्च,
पगार भत्ते पेन्शन याच्यावर केलेला खर्च, ठीक आहे, याला सर्व महसुली खर्च म्हणतो आपण. मग हा महसुली खर्च आणि जीडीपीचं प्रमाण 15-16 मध्ये 11.4% होतं. व्याज देयकाचे स्थूल व्याज देयक म्हणजे काय की सरकारने जे काही कर्ज घेतलं होतं त्या कर्जावर किती व्याज दिलेलं आहे ते व्याजाचं प्रमाण आणि जीडीपीचं प्रमाण हे जे आहे ते इथे सांगितलेलं आहे. त्याच्या आकडेवारी चुकीची आहे. भांडवली खर्च विचारलेला, भांडवली खर्चाचं जीडीपीशी प्रमाण. जसं मी सांगितलं की अर्थसंकल्प, भांडवली अर्थसंकल्प आणि महसुली अर्थसंकल्प. मग भांडवली अर्थसंकल्पामध्ये भांडवली जमा आणि भांडवली खर्च असतात. भांडवली जमा आणि भांडवली खर्च, मग इथे जो काही भांडवली खर्च आहे त्याचा जीडीपीशी प्रमाण विचारलेला आहे. मग भांडवली खर्च कशाला म्हणूया आपण, किंवा भांडवली जमा. भांडवली जमा म्हणजे कोणतं, केंद्र शासनाने जे काही कर्ज घेतलेलं आहे, कर्ज, केंद्र शासनाचं कर्ज म्हणजे भांडवली जमा. केंद्र शासनाने निर्गुंतवणुकीमधनं जो पैसा मिळवलाय भांडवली जमा. केंद्र शासनाने लोकलेखा निधी मधला पैसा वापरलाय भांडवली जमा आहे. म्हणजे केंद्र शासनाने घेतलेलं कर्ज, निर्गुंतवणुकीमधून मिळालेला पैसा, लोकलेखा निधीमधून मिळालेला पैसा, याला आपण भांडवली जमा म्हणूया आपण. मग हा पैसा जर खर्च केला तर भांडवली खर्च होत असतो. मग कशावर बरं, केंद्र शासित प्रदेश, घटक राज्य यांना कर्ज दिलं असेल, किंवा एखाद्या परकीय देशाला कर्ज दिलं असेल, किंवा कर्जाची परतफेड केली असेल, हा भांडवली खर्च आहे. म्हणजे घटक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला कर्ज दिले, परकीय देशाला कर्ज दिलेलं आहे, ठीक आहे, किंवा कर्जाची परतफेड केलेली आहे, याला काय म्हणूया आपण, भांडवली खर्च म्हणतो आपण. किंवा केंद्र आणि राज्याच्या योजना राबवायच्यात त्याच्यावर जो काही भांडवली खर्च केलाय त्याला आपण भांडवली खर्च म्हणतो आपण. आता केंद्र आणि योजनांवर भांडवली आणि महसुली दोन्ही प्रकारचा खर्च आहे. तो कसा असू शकतो, समजा आरोग्याची योजना आहे, ती आरोग्याची योजना राबवायची, त्याच्यासाठी डॉक्टर्स किंवा जे काही नोकर भरती केलेली आहे त्याच्यासाठी पगारी देणं म्हणजे महसुली खर्च. आरोग्याच्या योजनेसाठी डॉक्टर किंवा कर्मचारी भरती केली आहे, त्याच्या पगारीवर खर्च म्हणजे महसुली खर्च. पण त्या आरोग्याच्या योजनेसाठी समजा हॉस्पिटल बांधलेले आहेत, काहीतरी तंत्रज्ञान, मशिनरी, इक्विपमेंट्स विकत घेतले, त्याच्यावर जो खर्च केला तो म्हणजे भांडवली खर्च. म्हणजे एकाच योजनेवर महसूल आणि भांडवली खर्च होऊ शकतो. मग असं भांडवली खर्च आणि जीडीपी यांचं प्रमाण इथे विचारलेलं आहे, ठीक आहे. यस, ते बरोबर आहे. मग इथे तुमचं अ आणि क बरोबर आहे, ब मात्र चुकीचं आहे मित्रांनो, ठीक आहे. यस. सो फ्रेंड्स, आपण कन्सेप्ट सुद्धा घेतोय, याच्यावर मी तुम्हाला सेपरेट लेक्चर सुद्धा बनवणार आहे. सार्वजनिक वित्त आणि इकॉनॉमिक्स मध्ये सगळ्या टॉपिकवर आणि सगळ्या कन्सेप्ट तुमच्या घेणार आहे मी, ठीक आहे. येस फ्रेंड्स, ओके. चला, केंद्र सरकारच्या राजकोषीय असमतोलाच्या संदर्भात 2015-16 च्या संदर्भात खालील जोड्या जुळवा. एसटीआय मुख्य 2019 आहे बघा. महसुली तूट, स्थूल राजकोषीय तूट, प्राथमिक तूट आणि मुख्य अनुदान, आणि इकडे पर्सेंटेज दिले मित्रांनो, ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण कन्सेप्ट समजून घेऊया. महसुली तूट आपण आताच पाहिलं होतं, आपण लेटेस्ट आता पाहिलेलं आहे. आपण काय पाहिलं बघा आताच, तर बोर्डवर तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो जरा, ठीक आहे. की आपण आताच पाहिलेलं आहे की सरकारचा जो काही अर्थसंकल्प असतो, सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे अर्थसंकल्पाच्या दोन बाजू आहेत. एक आहे तुमचा महसुली अर्थसंकल्प, महसुली अर्थसंकल्प असं म्हणतो आपण. दुसरा अर्थसंकल्प आहे तो म्हणजे भांडवली अर्थसंकल्प. या दोन्हीला मिळून आपला एक अर्थसंकल्प तयार होतो. भांडवली अर्थसंकल्पामध्ये पहिली बाजू आहे ते म्हणजे काय आहे, भांडवली जमा आहे, भांडवली जमा. आणि याच्यामध्ये दुसरी बाजू काय आहे तुमची, भांडवली खर्च आहे, भांडवली खर्च आहे. इथे सुद्धा तुमची काय बाजू आहे, एक आहे तुमची महसुली जमा, ठीक आहे, महसुली जमा असं म्हणूया. आणि दुसरी बाजू कोणती आहे तुमची, महसुली खर्च आहे, महसुली खर्च. मग आता महसुली तूट कशी काढता येते बरं, महसुली तूट जर काढायची असेल तर सिंपल काय, महसुली तूट जर तुमची महसुली जमा ही कमी झालेली आहे कशापेक्षा, महसुली खर्चापेक्षा, ठीक आहे ना. म्हणजे तुमची ही जमा कमी झाली आहे, समजा ही 100 रुपये जमा आहे आणि खर्च मात्र 150 रुपये झालेला आहे, याचा अर्थ 50 रुपये काय झाली तुमची महसुली तूट झालेली आहे. काय आहे, महसुली तूट झाली असं म्हणता येतं. मग या संदर्भात जर आपण विचार केला, या संदर्भामध्ये महसुली तूट किती आहे ते इथे विचारलेलं. महसुली तूट, स्थूल राजकोषीय तूट. राजकोषीय तूट म्हणजे सिंपल काय की सरकारने जे काही कर्ज आणि सरकारवर जे काही दायित्व आहे याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो, राजकोषीय तूट. म्हणजे सरकारचं जेवढं काही उत्पन्न आहे ते उत्पन्न कमी झालंय पण खर्च जास्त झालेला आहे,
100 रुपये उत्पन्न झालेलं आहे, 150 रुपये खर्च झालेला आहे. मग ते 150 रुपये सरकारने एकतर कर्ज घेतलं असेल किंवा तुमचं लोकलेखा निधी मधला पैसा वापरला असेल. मग शासनाचं कर्ज आणि दायित्व मिळून जे काही पैसे होतात त्याला आपण राजकोषीय तूट असं म्हणतो आपण. म्हणजे राजकोषीय तूट म्हणजे सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा आहे. राजकोषीय तूट म्हणजे सरकारवर कर्ज निर्माण करणारी जमा आहे राजकोषीय तूट. आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो, राजकोषीय तूट जे आहे यालाच आपण इंग्लिशमध्ये फिस्कल डेफिसिट असं म्हणूया. आणि फिस्कल डेफिसिट आपली जीडीपीच्या 3% पाहिजेत. म्हणजे आता जीडीपीच्या 3% कधी होईल, जर सरकारने खर्च कमी केला, कर्ज कमी घेतले तर 3% पर्यंत जाईल. पण सरकारने खर्च भरपूर केला, कर्ज भरपूर घेतलेला आहे आणि उत्पन्न कमी झालं तर ही वाढू शकते. आणि आपलं टार्गेट आहे 3% पर्यंत आणणं. आपण ते आणखी आणू शकलो नाहीये. कोविडच्या कालावधीमध्ये 6% झाली होती. इव्हन 1991च्या आर्थिक संकटामध्ये तर 8.6% झाली होती. मग आपण ही कमी करत करत 3% पर्यंत आणायचा प्रयत्न करतोय, पण आलीच नाहीये 3% पर्यंत. 3% किंवा त्याच्यापेक्षा असणं, कमी असणं हे चांगलं आहे. पण तसं आपलं आहे की आपलं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतं, कोणाचं का असणं तसंच, ठीक आहे. तसं सरकारचं पण आहे, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतं तेव्हा राजकोषीय तूट नेहमीच जास्त राहिलेली आहे. आयडियल 3% पाहिजेत पण नाहीच राहिलेली आहे, ती 4, 5, 5.5, 6 राहिलेली आहे. पण मित्रांनो या गोष्टीवरून तुम्हाला हे उत्तर सापडतं की नाही बघा. कारण बघा, स्थूल राजकोषीय तूट 3% पाहिजेत, पण एकही आकडा बघा याच्यामध्ये 1.9, 0.7, 3.9, 2.5. म्हणजे जर हा 3.9% जर सोडला तर बाकी सगळे अंक तुमचे 3% पेक्षा कमी आहेत. म्हणजे याचा अर्थ हे 1, 2, 4 ऑप्शन राजकोषीय तुटीला लागू झाले होणार नाहीये. का बरं? कारण 3% पाहिजे पण आपण अचीव्ह करू शकलो नाही 3% आतापर्यंत. ती 4% आहे, 4.5% आहे, 6% पर्यंत आहे, आपण अचीव्ह करू शकलो नाहीये. म्हणून मग याचा अर्थ हे 3% पेक्षा आकडा जो कमी आहे तो राजकोषीय तुटीला लागूच होणार नाहीये. आणि 3% पेक्षा जास्त आकडा फक्त एकच आहे, म्हणजे राजकोषीय तूटचं ऑप्शन तुमचं बरोबर ब च 3 निघणार आहे. मग ब च 3 जर पाहिलं इथे आपण, हे ब आहे, ब च 3 जर पाहिलं तर हा उत्तर सापडतं की नाही बघा. म्हणजे मित्रांनो मला काय म्हणायचं की ही आकडेवारी जरी तुम्हाला पाठ नसेल पण राजकोषीय तूट ही जर संकल्पना माहित असेल, ठीक आहे, तर तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो, लॉजिकली सॉल्व्ह करता येतो, अंडरस्टँडिंग वर सॉल्व्ह करता येतो, कॉमन सेन्सवर, ठीक आहे ना. मग अशा पद्धतीने आपण जर प्रश्न सॉल्व्ह केले तर डेफिनेटली चांगला स्कोर आपण मिळवणार आहोत, ठीक आहे. बाकी काहीच गरज नाहीये. मग साहजिकच तुमचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे की काय आहे. मग अ च 4 आहे म्हणजे महसुली तूट तुमची 2.5 आहे, तुमचं ब च 3 आहे, प्राथमिक तूट जी आहे ते तुमचं क च 2 आहे आणि मुख्य अनुदान तुमचं 1.9 आहे, ठीक आहे. आता प्राथमिक तूट म्हणजे काय असतं? सिंपल. आता राजकोषीय तूट म्हणजे सरकारचं कर्ज आहे, पण कर्जामध्ये 2 गोष्टी असतात. एक म्हणजे काय, मुद्दल असते आणि व्याज असते. मुद्दल आणि व्याज दोन्हीची अमाऊंट मिळून कर्ज म्हणतो आपण. मग राजकोषीय तूट म्हणजे सरकारने घेतलेलं कर्ज, पण त्याच्यामध्ये मुद्दल पण आहे आणि व्याज पण आहे. मग ज्यावेळेस राजकोषीय तूट जे आहे ते राजकोषीय तुटीमधून जर व्याज वजा केलं आपण तर प्राथमिक तूट मिळत असते. राजकोषीय तुटीमधनं जर व्याज वजा केलं तर प्राथमिक तूट मिळत असते. म्हणजे तीनही कन्सेप्ट, महसुली तूट, राजकोषीय तूट आणि प्राथमिक तूट. त्यानंतर मुख्य अनुदान म्हणजे सरकारने दिलेले अनुदान, ठीक आहे. मग याचं उत्तर कोणतं आहे तुमचं फ्रेंड्स? 2 हे उत्तर आहे. 2 हे उत्तर आहे. त्यानंतर आता बघा इथे मी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरूनच माहिती घेऊन सांगितलेली आहे. आता बघा हा ग्राफ आहे, ऍक्च्युली हा ग्राफ आहे. इथे तुमचं वर्ष दिलेलं आहे, हे तुमचं 2014-15, हे 2014-15 ची लाईन आहे. ही 15-16, 16-17, 17-18, 19-20, ठीक आहे. सॉरी 18-19, 19-20, 20-21, 21-22, 22-23, ठीक आहे. 22-23, 23-24 इथे जे दिले 23-24 दिले. हे सगळे पॉइंट तुमचे कोणते? 23-24 चे आहेत मित्रांनो, 23-24. आता ब्लॅक कलरचा जो आहे म्हणजे हा जो आहे हा फिस्कल डेफिसिट आहे. हे जे आहे ना ही फिस्कल डेफिसिट म्हणजे राजकोषीय तूट आहे. राजकोषीय तूट म्हणजे अंदाज काय सांगितलेला आहे? 5.9% आहे. हा 5.9% आहे. म्हणजे 2023-24 मध्ये आपली राजकोषीय तूट 5.9% राहील असं सांगितलेलं. हा ग्राफ इथे बघा, हा पॉइंट आहे 5.9. इथे तुमचं पर्सेंटेज दिलेलं आहे. हा जो ग्राफ आहे इकडे पर्सेंटेज आहे, इकडे वर्ष दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की राजकोषीय तूट बघा आपली ही कमी कमी झाली होती. अगोदर बघा इथे तर कमीच आहे, 3.5, 3.5, 3.4 नंतर वाढतच गेलेली आहे. कशामुळे वाढली? कोविडच्या कालावधीमध्ये बघा, कारण कोविडच्या कालावधीमध्ये सरकारला खूप खर्च करावा लागला.
ही बघा राजकोषीय तूट 9.2% 2020-21. कारण सरकारचं उत्पन्न कमी झालं होतं कोविडच्या कालावधीमध्ये, खर्च खूप जास्त झाला म्हणून राजकोषीय तूट खूप वाढली होती बघा, स्टीप झाली 9.2 2020-21. नंतर मात्र मग कोविड कमी होऊ लागला, लॉकडाऊन कमी होऊ लागलेले होतं, राजकोषीय तूट कमी कमी झाली. मग सगळे उद्योगधंदे सुरू झाले, उत्पन्न सुरू होऊ लागले, लोक टॅक्स भरू लागले होते, राजकोषीय तूट कमी झाली. 6.7 परत 6.4 परत कमी झालीये, परत 6.4 आणि परत आता 5.9 होण्याची शक्यता आहे. ठीक आहे ना. म्हणजे राजकोषीय तूट बघा अगोदर आपली कमी कमी होती, कोविडमुळे राजकोषीय तूट वाढलीये, परत ती कमी कमी आता होत चाललेली आहे. ठीक आहे ना. यस, 5.9% राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुमची आहे प्रायमरी डेफिसिट असं म्हणूया. ठीक आहे. यस, प्रायमरी डेफिसिट किंवा रिव्हेन्यू डेफिसिट असं म्हणूया आपण. ठीक आहे. रिव्हेन्यू डेफिसिट आहे म्हणजे महसुली तूट असं म्हणूया. सॉरी, महसुली तूट. महसुली तूट कोणती तुमची सांगितली, रेड कलर. महसुली तूट बघा कमी कमी होत गेली आहे, कमी कमी होत गेली, इथं परत वाढलेली आहे. कोविडच्या कालावधीमध्ये महसुली तूट पण वाढलेली आहे. परत महसुली तूट कमी 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 होत आता ती 2.9 जी आहे ती इथपर्यंत होणार आहे महसुली तूट. इफेक्टिव्ह रिव्हेन्यू डेफिसिट म्हणूया आपण. इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारक महसुली तूट. ही बघा कमी कमी, पण कोविड मध्ये ही पण वाढली, नंतर ही पण कमी 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 होत आता ती पार तुमची 1% जाणार आहे महसुली. कोणती, परिणामकारक महसुली तूट. बरं, परिणामकारक महसुली तूट कशाला म्हणायचं की महसुली तुटीमधून अनुदानासाठी जो पैसा दिलेला आहे तो जर वजा केला तर परिणामकारक महसुली तूट मिळते. ठीक आहे. मग परिणामकारक महसुली तूट सुद्धा आपली कमी 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 होत होत तुमची इकडं 1% किंवा 1.7 पर्यंत ती कमी होणार आहे 23-24 मध्ये. त्यानंतर प्रायमरी डेफिसिट, प्राथमिक तूट म्हणूया आपण. प्राथमिक तूट म्हणजे जे काही प्राथमिक तूट इकडे दाखवते बघा, ही अशी ही परत इथं वाढलेली आहे, परत कमी 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 होत 2.1 होणार आहे आपली प्राथमिक तूट. मग प्राथमिक तूट म्हणजे काय, राजकोषीय तुटीमधून व्याज वजा केलं तर प्राथमिक तूट. मित्रांनो, हा सरकारच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून हा ग्राफ घेतलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कळतं की कोविडच्या कालावधीमध्ये आपली राजकोषीय तूट वाढली आहे, आपली महसुली तूट वाढलेली आहे, आपली परिणामकारक महसुली तूट वाढलेली आहे आणि आपली त्याच्यामध्ये आणखी प्राथमिक तूट पण वाढली आहे. आणि या सगळ्या तुटी मात्र आता कमी कमी होत चाललेल्या आहेत, त्याची ही आकडेवारी आहे. ठीक आहे. यस, ओके. बघा इथे परत ही प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो PIB हून घेतलेली आहे. इन अ फायनान्शियल इयर 2023 इंटरनल डेट कर्ज सांगितलेलं आहे, पण अंतर्गत कर्ज किती आहे आपलं, तर अंतर्गत कर्ज आपल्या जीडीपीच्या, आपली जी जीडीपी आहे जीडीपीच्या 51% पर्यंत आहे. ठीक आहे ना. यस, बघा इन अ फायनान्शियल इयर 2023 द इंटरनल डेट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वॉज एस्टिमेटेड टू ओव्हर 51% ऑफ जीडीपी अँड इन्क्रीज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस इयर. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 2023 मध्ये सरकारचं अंतर्गत कर्ज म्हणजे देशाच्या आतून घेतलेलं कर्ज हे वाढलेलं आहे 51% पर्यंत. द इंटरनल डेट शेअर वॉज फ्लक्च्युएटिंग बिटवीन 37 to 39% ड्युरिंग द 2012 to 2020. 2012 ते 2020 दरम्यान सरकारचं देशामधून घेतलेलं अंतर्गत कर्ज हे 37% ते 39% दरम्यान होतं. पण 2020 नंतर वाढलं, कारण कोविडमुळे सरकारवर कर्जाचा ओझा वाढलेला हे मला सांगायचंय आणि त्याच्यामधून राजकोषीय तूट वाढलेली आहे. येस, म्हणजे अगोदर 37 ते 39% पर्यंत होतं, आता मात्र अंतर्गत कर्ज तुमचं 51% पर्यंत गेलेलं आहे जीडीपीच्या. म्हणजेच याच्यामुळे सरकारची राजकोषीय तूट जी आहे ती वाढलेली आहे. कोविडचा हा परिणाम आपल्याला दिसतोय आपल्याला. ठीक आहे. कोविड म्हणा, त्यानंतर रशिया युक्रेन युद्ध असेल, याचाही परिणाम आपल्याला दिसतोय तो. ठीक आहे. चला खाली विधाने विचारात घ्या. एसटीआय मुख्य 2019 चा प्रश्न आहे हा. महसुली तूट म्हणजे चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असणे. अगदी बरोबर आहे मित्रांनो, जसं मी तुम्हाला अगोदर सांगून ठेवलेलं आहे याच्यामध्ये आहे ना. इथे महसुली अर्थसंकल्प, महसुली जमा, महसुली खर्च म्हणजे एकूण महसुली जमा 100 रुपये आहे, खर्च मात्र 150 रुपये आहे. ठीक आहे. गॅप 50 रुपये हा काय झाला तुमचा महसुली तूट झालेली आहे. महसुली तूट असं म्हणूया आपण. ठीक आहे. म्हणजे महसुली तूट म्हणजे चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असणं. महसुलीचा म्हणजे महसुलामधनं पैसे कमी मिळालेत
पण महसुलामधनं खर्च जास्त झाला त्यामुळे तुमची महसुली तूट निर्माण झाली आहे, बरोबर आहे. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त. अंदाजपत्रकीय तूट म्हणजे सरकारचा अर्थसंकल्प, त्या सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारचा खर्च खूप जास्त झालाय आणि तुलनेने सरकारकडे जमा कमी झालेली आहे. अंदाजपत्रकीय तूट, बरोबर आहे. अंदाजपत्रकीय तूट. राजकोषीय तूट ही सरकारला सर्व मार्गाने मिळणाऱ्या एकूण महसुली गरजाची निदर्शक असते. हे चूक आहे मित्रांनो. तर राजकोषीय तूट म्हणजे काय, तर सरकारने घेतलेलं कर्ज. राजकोषीय तूट म्हणजे सरकारने घेतलेलं कर्ज असतं, सरकारचं दायित्व असतं. त्याच्यामुळे क हे वाक्य चुकीचं आहे. मग अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब बरोबर आहे. आता क चा विचार करता इथे क आहे म्हणजे हे पण गेलेलं आहे, वरील सर्व म्हणजे हे पण ऑप्शन गेलेलं आहे, अ क हे पण ऑप्शन गेले. ऑप्शन नंबर एकच उरतो, अ आणि ब हे तुमचं उत्तर आहे. अ आणि ब म्हणजे संकल्पना जर क्लिअर असतील तर आपल्याला उत्तर खूप छान सॉल्व्ह करता येतं मित्रांनो. संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे अर्थशास्त्रामध्ये आपल्याला, ठीक आहे. येस, हा खर्च केंद्र सरकारचा विकास खर्च नाही. विकास खर्च नाही म्हणले नाही. एसटीआय मुख्यच आहे. व्याज, आता सरकार जे काही खर्च करतं व्याजासाठी खर्च करतं. व्याजासाठी खर्च केल्यावर मित्रांनो हा विकास खर्च असेल का, नाही आहे. हा विकास खर्च नाही. उत्तर तुमचं एकच सापडलेलं आहे. हा सामाजिक सेवांवरील खर्च. सामाजिक सेवा म्हणजे पाणी पुरवठा आहे, विद्युत पुरवठा आहे, तर रस्त्याची बांधणी आहे, शिक्षण किंवा आरोग्य, घर बांधणी यावरचा खर्च हा उत्पादक आहे, विकासासाठी आहे. त्यामुळे हे उत्तर होणार. अनुदानावरील खर्च, हे पण अनुदान शेतकऱ्यासाठी दिलं जात असतं, ठीक आहे. मग शेतकऱ्यांना अनुदान दिलं तर उत्पादन वाढेल, म्हणजे हा खर्च सुद्धा विकासासाठी आहे. विकास उपक्रमांचा विस्तार खर्च. विकास उपक्रम म्हणजे वेगवेगळे प्रोजेक्ट, रस्त्याचा प्रोजेक्ट असेल, हॉस्पिटलचा प्रोजेक्ट असेल, यावर पैसा खर्च केला तर विकास खर्च. मग ऑप्शन काय तुमचा एक आहे की व्याज अदा करण्यासाठीचा खर्च म्हणजे हा विकास खर्च नाहीये. सो ऑप्शन नंबर एक उत्तर आहे तुमचं, ठीक आहे. येस. त्यानंतर 10वा प्रश्न महत्वाचा आहे फ्रेंड्स. 10वा प्रश्न कोणता, पुढीलपैकी कशाचा समावेश तुटीच्या अर्थ भरण्याच्या परिणामामध्ये होत असतो. म्हणजे तुटीच्या अर्थ भरण्यामुळे काय परिणाम होत असतो. आता तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय, की शासनाकडे जी काही जमा असते या जमेपेक्षा शासन खर्च जास्त करतं, याला आपण तुटीचा अर्थ भरणा म्हणूया आपण. म्हणजे शासनाकडे जर 100 रुपये असतील तर शासन 150 रुपये खर्च करतं. म्हणजे 50 रुपये कमी जरी पडले तर 50 रुपयाचं शासन कर्ज घेतं पण जास्त खर्च करतं. त्या सरकारने जास्त खर्च जर केला तर अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पैसा जाईल आणि जास्त जर पैसा गेला तर अर्थव्यवस्थेतली मंदी निघून जाईल. म्हणजे मंदी निघून जावी, अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग निर्माण व्हावेत, अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्माण व्हावं, अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवांचं उत्पादन वाढावं, यासाठी म्हणून सरकारला आपल्या जमेपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. कर्ज घेऊन खर्च करावा लागतो. याला आपण तुटीचा अर्थ भरणा असं म्हणतो आपण. तुटीच्या अर्थ भरण्यामुळे काय होऊ शकतं, किमती वाढू शकतात. कशाच्या किमती बरं, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढू शकतात. का बरं, तर सरकार जास्त पैसा खर्च करते, तो पैसा आता लोकांच्या हातामध्ये जातोय आणि लोकांच्या हातामध्ये जर पैसा गेला तर लोक तेवढ्या मोठ्या प्रमाणात वस्तू सेवांची मागणी करतील आणि लोकांची जर मागणी वाढली तर साहजिक महागाई वाढेल, म्हणजे किमतीमध्ये वाढ होईल, बरोबर आहे. बचत रचनेमध्ये काही बदल होईल का, नाही, याच्यामध्ये काही नाही होणार आहे. बँकांची पतनिर्मिती वाढेल का, हो. बँकांची पतनिर्मिती कशी वाढेल बरं, सरकार आता मार्केटमध्ये जास्त पैसा ओततंय, सरकार जास्त पैसा खर्च करतंय आणि म्हणून बँकांकडे सुद्धा जास्त पैसा जाईल आणि बँकांकडे पैसा जास्त गेला तर बँका मोठ्या प्रमाणात पुढे ग्राहकांना कर्ज देऊ शकतील. याला म्हणूया आपण बँकांची पतनिर्मिती वाढणे. बँकांची पतनिर्मिती वाढणे म्हणजे काय असतं, तर बँकांची कर्ज देण्याची क्षमता, बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढणे म्हणजे म्हणूया आपण त्याला बँकांची पतनिर्मिती होत असते. सरकार जास्त पैसा खर्च करते, बँकांकडे पैसा जास्त जातो, बँका जास्त कर्ज देऊ शकतात, याला म्हणतात बँकांची पतनिर्मिती वाढणे. मग अ आणि क तुमचं होतं, अ आणि क होतं म्हणजे तुमचं उत्तर कोणतं असेल, ऑप्शन नंबर 2 हे उत्तर असेल. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. येस. सो फ्रेंड्स, आजच्या लेक्चर मध्ये आपण 10 प्रश्न पाहिलेत.
विथ डिटेल्स मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा घेतलंय मित्रांनो. सो आपली ही सिरीज इकॉनॉमिक्सची अशी सुरू राहील. राज्यसेवा कंबाईनचे सगळे प्रश्न आपण डिटेल्स मध्ये डिस्कस करूया आणि इकॉनॉमिक्सचे आपण टॉपिक सुद्धा आपण घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार आहे मित्रांनो तर चॅनलला तुम्ही लाईक करायचंय, शेअर करा, सबस्क्राईब करायचंय तुम्ही. यस. आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. टेलिग्राम चॅनल आहे सारथी एसपीके. सारथी एसपीके हे टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यावर तुम्हाला पीडीएफ मिळत जाते. म्हणजे जे काही करंट मधला डेटा आहे, गव्हर्नमेंटचे जे काही पीडीएफ आहे चांगल्या ठीक आहे, म्हणजे अर्थसंकल्प, इकॉनॉमिक सर्वे सारख्या पीडीएफ तुम्हाला सारथी एसपीके या आपले हे जे काही टेलिग्राम चॅनल त्याच्यावर मिळत जातील. इव्हन आपले कोर्सेस सुद्धा आहेत. सारथी एसपीके, सारथी एसपीके हे आपलं ऍप्लिकेशन सुद्धा आहे. सारथी एसपीके नावाने ऍप्लिकेशन सुद्धा आहे. मग या ऍप्लिकेशनवर तुम्हाला खूप सारे कोर्सेस सुद्धा मिळतील. नगर परिषद भरती असेल, त्यानंतर आपलं जलसंपदा विभाग असेल, येणारी जिल्हा परिषद असेल, राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, याचे सुद्धा कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. यस. सो थांबूया इथे आपण फ्रेंड्स. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.